साहेब, आपण आता नांदेड जिल्ह्यामध्ये निवडणुकीला सामोरे जात आहात, तर पक्षाचा तर जाहीरनामा आलेलाच आहे. आपलं काय विजन आहे नांदेड लोकसभासाठी? नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक तालुके येतात, शहरामध्ये अनेक कामं प्रलंबित आहेत. स्वच्छतेचे प्रश्न असतील, आरोग्याचे प्रश्न असतील, वाढती बेरोजगारी आहे. अनेक तरुण मुलं हे पुण्यामध्ये किंवा मुंबईला कामाला जाताना दिसतात. बाजूचा बीड जिल्हा ही कामगार जिल्हा म्हणूनच महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ऊसतोडीसाठी ते लोक घराला कुलपं लावून 2-2, 6-6 महिने नसतात. तर ही जी वेळ आलेली आहे नांदेड जिल्ह्यावर, यावर आपलं काही विजन आहे का? आपण कसं जाणार आहात समोर? नाही, आता निवडून आल्यानंतर ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये जे काही दुरावस्था झालेली आहे, मग रस्त्याचा प्रश्न असेल, शोषित बेकारांचा असेल, शेतमजुरांचा प्रश्न असेल, किंवा तुम्ही आता म्हणल्याप्रमाणे नांदेड शहराच्या स्वच्छतेच्या दृष्टीने किंवा रस्त्याच्या दृष्टीने, हे सर्व प्रश्न या ठिकाणी मला या भागाचा खासदार म्हणून हाताळावे लागणार आहेत. आणि येणाऱ्या काळात निश्चित जी काही प्रलंब प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, आणखी इतर शैक्षणिक प्रश्न असतील, औद्योगिकदृष्ट्या कुठली इंडस्ट्रीज या शहरामध्ये आणखीन आणण्याच्या दृष्टीने मला प्रयत्न करावा लागणार.